मराठा आरक्षणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलीच जुंपली आहे। काल एका सभेत बोलताना अजित पवार यांनी मनोज जरांगे पाटील यांना थेट इशारा दिला। अजित पवार म्हणाले, काही लोक आता मुंबईला येण्याची भाषा करत आहे। मुंबईला येताना जर कोणी कायदा हातात घेणार असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना दिला। यावर आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील अजित पवार यांना प्रत्युत्तर दिलं। ते म्हणाले, अजित पवार, तुम्ही पहिल्यापासून मराठ्यांच्याच मुळावर उठले आहे। तुम्ही मौन धरलं होतं, त्यामुळे तुम्ही मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचं आम्हाला वाटत होतं। शेवटी अजित पवार यांनी पोटातलं ओठावर आणलं। आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून जर कारवाई केली तर मराठा समाज शांततेत अजित पवार यांना उत्तर देईल। अजित पवार हे अपघाताने सरकारमध्ये आले आहे, त्यामुळे आम्ही त्यांना सरकार मानत नाही। त्यामुळे अजित पवारांनी मराठ्यांच्या नांदाला लागू नये, नाहीतर आम्ही अजित पवारांचा सुपडा साफ करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे।